सोनं असेल, चांदी असेल, लोखंड असेल, पितळ असेल, दस्त असेल किंवा आणि कुठलंही असेल, तर त्याचा वापर कुठं करायचा ते तुम्हाला कळलं पाहिजे. जिथं लोखंड आवश्यक आहे तिथं सोनं घेऊन काय नाही, जिथं चांदी पाहिजे तिथे लोखंड घेऊन काय, त्या ठिकाणी तेच वापर करावा लागतो. असं जगामध्ये कण मध्ये काहीतरी चांगलं असतं, तर त्याचा वापर करून आम्ही राहायला पाहिजे. मग ते फळ जसं आहे की ज्यांना आपल्याला समर्पित केलं स्वतःला, पण अपेक्षा काय नाही केली, कुणाकडं गेलं कुणी ते फळ खावं असं त्यांनी काय ठरवलंय का? त्याची अपेक्षा आहे का फळाची की यांनीच खावं, यांनीच खावं, यांनीच खावं, या घरात त्यांनी खावं, मुंगीनं खावं, किड्यानं खावं, माकडाने खावं, का खारीनं खावं, का चिमणीनं खावं? काय त्या फळाला काय नाहीये. ते काय म्हणतंय, कुणी घ्यावं त्यांनी माझ्याकडची परिपूर्णता घ्या. त्याला भेदभाव नाहीये, अपप्रभाव नाहीये, उच्च नीच भाव नाहीये, आणि ते कल्याण सगळंच करा. ते फळ जसं आहे तसं तुम्ही आहे, तसं तुम्ही मनुष्य रूपातलं फळ आहे, पण त्यांनी पण जसं त्या फळानं आपल्याला सर्वस्व समर्पित केलं, तसं आम्ही सुद्धा आमचं आयुष्य कशाला आहे, संपूर्ण समर्पणासाठी. तुम्ही ते सफरचंद किडलेला असेल, कुजलेला असेल तर अर्पण कराल काय? नाही करणार ना. कुठं ध्यान टाकून उकिरण्यात टाकाल. तुम्ही जर कुचके असला, तुम्ही जर राग द्वेष बदल असला, तुम्ही कोण आहे? तुम्ही कुचकेच आहे. तुम्हाला कुठं टाकायचं? कचऱ्या. त्याला परमेश्वर घाटाला लोक देतो. तुझं इथं काही काम नाही, तुझ्या संकल्पना जर तुला इथं पाठवलं होतं, तू काय नीट काम करत नाही आहे, चलो उठावूस. पण आपलं जीवन समर्पणासाठी ईश्वराने करतो. अपेक्षा नाही करायची कुणाला, सगळ्यांचं कल्याण होईल असं बघायचं. जसं त्या फळाला सगळ्यांचे कल्याण विचार, जसं आपण आपल्या संपर्कावर ओळखीचा येऊ दे, अनोळखी येऊ दे, कोण पण येऊ दे, त्याचं कल्याण आपल्याकडनं झालं पाहिजे असं आम्हाला आतून वाटायला पाहिजे. आणि समत्वानं सगळे समान वाटले पाहिजे. अपप्रभाव नाही, उच्च नीच नाही, काळावर नाही, गरीब श्रीमंत नाही, स्त्री पुरुष नाही, काय नाही, सगळे समान मानले. कोण? ईश्वराचे. प्रत्येकामध्ये ईश्वराचं रूप बघायचं आणि त्याची सेवा करायची. तुमच्या घरामध्ये कोण आहेत? सगळी मंडळी, जरी तिथं आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहिणी, पती पत्नी, मुलं बाळ, नातवंड कुणी पण असून दे, सगळी समान घरामध्ये. आजी आजोबांचं जेवढं महत्व आहे तेवढंच नातवंडाचं तेवढंच महत्व आहे, कारण त्याशिवाय घराला घर पण नाही ना. म्हणून आपण पूर्वी खूप यावर डिटेल बघितलेलं आहे. कोण महत्वाचा? नातू महत्वाचा का आजोबा महत्वाचा? सगळीच महत्वाची. किती प्रमाणात? सर्व प्रमाणात. कारण त्याशिवाय ते घराला घर पण नाही. म्हणून ते महत्वाचं. म्हणजे कारखान्यामध्ये कोण महत्वाचा? मालक महत्वाचा का डायरेक्ट बोर्ड महत्वाचं का डिपार्टमेंट हेड महत्वाचा का आणि कोण महत्वाचा का कामगार महत्वाचा का ते मटेरियल महत्वाचं? कोण महत्वाचं धंद्याला? सगळीच महत्वाची, पण ती कडी आहे. त्यातला एक काढा तुम्ही, तुमचा धंदा होत नाही. म्हणजे कोण महत्वाचं म्हटलं तर काय सांगायचं? सगळीच महत्वाची. किती महत्वाची? समजलं महत्वाची. कारण उद्दिष्ट समोर व्हायला पाहिजे. भले त्याच्यामध्ये टॉप अँड मिडल मॅनेजमेंट आणि लोअर काय जे असेल ते तुम्ही करून घ्या, पण महत्वाचे सगळे तुम्ही परमेश्वराची रूप, सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. हा त्यातला भाग महत्वाचा. ईश्वरार्पितम इच्छा, इच्छा काही न करता आपल्या जीवनामध्ये आपण कार्य करत राहायला पाहिजे. जेवढं जास्त कार्य करायला मिळेल तेवढं तुम्ही भाग्यवान समजायचं. तुला आपल्याला असं वाटतं मला दिवस रात्र मेहनत करायला मिळते, असं ते प्रसाद बुद्धीने त्याच्याकडे बघायला. मला आयुष्य चांगलं मिळालेलं आहे, मला हे सगळे लोक मिळालेले ते परमेश्वराचा प्रसाद आहे असं मी समजायला पाहिजे. म्हणून प्रसाद बुद्धी आपल्याकडे असले तर आपलं मन शांत आणि प्रसन्न आणि समाधानी, आनंदी, तृप्त आणि परिपूर्ण राहते, आणि ते कार्य करताना अतिशय महत्वाचं आहे. म्हणून चित्त शोधकम मुक्तीसाधक, ईश्वरार्पितम नेच्छाकृतम असं केलं तर काय होते? चित्त शोधकम मुक्ती साधक, मन शांत राहते. केव्हा अर्पण भाव असेल तर मन शांत राहते. अहंकार आणि स्वार्थ असला तर मन शांत राहते काय? नाही राहत. दुसऱ्याची उडी काढायला गेलं तर मन शांत राहत.
तुम्ही बसून चर्चा करून चांगलं काय वाईट काय काय असं काय बघून निर्णय अवश्य घ्या. परंतु स्वतःच जर बघायला गेला आणि मी शाळा मी मोठा अरे तू शाळा मी मोठा कुठला त्याच्याला निर्माण केले त्याच्यात मानानं बघितलं तर तू कोण आहे. तुमचे 4 बंगले आहेत, 100 गाड्या आहेत तुमच्याकडे आणि 1000 एकर शेती आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला कोण समजायला लागलाय. फार्म हाऊसेस वगैरे आहेत, अतिश्रीमंत वाटायला तुम्हाला तुमच्या भागातला. आणि हे विश्वची माझे घर असं जो म्हणतोय आध्यात्मिक पातळीवर ज्याचं विश्व स्वतःला समजतंय सूर्यचंद्र तारे पाण्यात हे सगळं डोंगर दर्या खोऱ्या सगळं माझंच आहे. नद्या नाले सरोवर तलाव सगळं माझंच आहे. कधी भेटायला जाऊ शकतो जंगलं भेटलं तरी माझीच आहे. सगळं ज्याचं आहे तो श्रीमंत काय. हे 10 बंगले आहेत आणि 4 गाड्या आहेत आणि तो श्रीमंत. सगळं विश्व असं आहे ते सगळ्यात तो आपलं मानतो. समजा माझी आणि तुमची माझी फार मैत्री झाली आणि तुम्ही टॉपमोस्ट मॉडेल घेतलंय कुठलं टोयोटा. तुमची माझी मैत्री असेल तर तुम्ही मी फिरायला जाऊ शकतो. तुम्ही जगाचा मित्र व्हा की. मग सगळं जेव्हा तुमचंच असते आणि तुमचंही सगळं जगाचं होतं. असं नाही की त्या जगाचं माझं झालं माझं ते माझं जगाचं ते माझं असं नाही. तुम्ही जगाचे झाला ते त्यात होत असतं. ईश्वराला अर्पण केलं तर ईश्वराचं सगळं विश्व तुमचं. म्हणून त्यामध्ये काय आहे सात्विकता आहे, शुद्धता आहे, समर्पण आहे, सेवा आहे. आपलं जीवन समर्पणासाठी आहे, सेवेसाठी आहे, स्वार्थासाठी मिळवण्यासाठी नाही आहे, देण्यासाठी. म्हणून मी परिपूर्ण व्हायला पाहिजे ज्ञानानं, शक्तीनं, संकल्पानं, नियोजनानं आणि कृतीनं. आणि तसं मी झालो तर मला काय होतंय समर्पणाचं. जो पूर्ण आहे तो भिकाऱ्यासारखं मागत नाही. अजून पाहिजे अजून पाहिजे. कोण म्हणतो अजून पाहिजे. जो अपरिपूर्ण आहे, जो मोकळा आहे तो म्हणतो मला अजून. जो ग्लास भरलेला आहे तो काय मागायला जातो. तो म्हणतो कुणाला पाहिजे तर घ्या. तुम्ही सगळ्या विश्वावर प्रेम करा तर सगळं विश्व तुमचं प्रेम करते. तुम्ही सगळ्या विश्वाला आदर द्या, सगळं विश्व तुम्हाला आदर देते. तुम्ही एकटे असता पण जगात कोट्यावधी लोक आहेत. तुम्ही सगळ्यांचा आदर करा सगळे कोट्यावधी लोक तुम्हाला आदर. आणि खर्च किती येतो प्रेमानं आणि आदरानं बोलायला वागायला. खर्च किती येतो. त्यामुळे हे सगळं जे आहे ना ज्याने ईश्वराने निर्माण केलंय ते इतकं भरभरून केलेलं आहे की तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या आचरणामध्ये राहा.